लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पांढरकवडा येथे शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह विविध मागण्यांबाबत मनसेचा बैलगाडी मोर्चा। पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हता तर पीक विमा कंपनीसाठी का? यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पीक विम्यासह अन्य लाभ देणं गरजेचं असताना अद्यापर्यंत शेतकऱ्यांना याबाबतचा कोणताही लाभ मिळाला नसल्याने मनसेच्या वतीनं मनसे पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पांढरकवडा येथे बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांनी ही नेतृत्वाची धुरा सांभाळली। दरम्यान यात शेकडो बैलगाडीधारक शेतकरी समाविष्ट झाले होते। सरकारने शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली। यात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हप्त्याचे पैसे भरले। हे पैसे भरल्यानंतर विमा कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला। त्यामुळे त्याला तात्काळ या योजनेचा लाभ मिळवून द्यावा ही मागणी करण्यात आली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घेऊन बैलगाडी मोर्चा काढून थेट तहसील कार्यालयावर नेला। हा मोर्चा सकाळी 11 वाजता मित्र क्रीडा मंडळ मैदानपासून शहरातील बिरसा मुंडा चौक, कनमवार चौक, आठवडी बाजार ते मेन लाईन या रस्त्याने मार्गक्रमण करत तहसील कार्यालय येथे पोहोचून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं व पीक विम्याची रक्कम 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला। तसेच शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा असे निवेदन देण्यात आलं। त्यावेळेस उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ पोटे, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल साजिद, विकास पवार, विद्यार्थी सेनेचे अभिजित नानवटकर, रवी वल्लमवार, शहराध्यक्ष राकेश श्रीमनवार, तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे, वैभव मत्ते, अक्षय लक्षट्टीवार, विभागाध्यक्ष अमित भगत, अमर मेश्राम, दत्ताजी लोणकर, अमोल जाधव, शेतकरी अरविंद झाडे, मनसैनिक वैभव गोडे, मयूर भट्ट, निलेश जाधव, प्रज्योत कडू, अमर शिवरकर, साहिल खांडरे सह आदी उपस्थित होते। तसेच पीक विम्यासह टिपेश्वर अभयारण्याला संरक्षण भिंत किंवा तारांचे कुंपण करून जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, वीज नियमित करून वीज पुरवठा 24 तास देण्यात यावा, नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावे, सिंचन विहिरीचा तात्काळ लाभ द्यावा, प्रधानमंत्री सन्मान विकास निधी संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना जलसिंचनाची सोय करून द्यावी, बी बियाणे, रासायनिक खते, औषधे यांचे दर कमी करण्यात यावे, शेतात जाणारे तात्काळ पाणंद रस्ते बांधण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खर्चात दुप्पट भाव देण्यात यावा, घरकुल लाभार्थ्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्या या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या व बैलगाडी मोर्चामध्ये अनेक शेतकरी आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या पाठीकडे या तिगारी सरकारने शेतकऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय राजूभाऊ उंबरकर आणि देवाभाऊ शिवरामवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलेला आहे की आतापर्यंत देण्यात आलेल्या निवेदनाची दखल न घेता पीक विमा कंपनीने कलेक्टरच्या आदेशांना झुगारून पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकलेला नाही आहे। या संदर्भात जर 8 दिवसाच्या आत पीक विमा कंपनीने ज्यांचे क्लेम रिजेक्ट केलेले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जर टाकला नाही आणि त्यांचा परत सर्वे केला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू याकरिता हा मोर्चा उभारण्यात बैलबंडी मोर्चा उभारण्यात आलेला होता। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।